जुना चेंडू आपल्याकडे अवेलेबल नाहीये, त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी फक्त कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल. तर सामना देखील सुरू होतोय. विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमची. त्या टीमचे पुरस्कर्ते आहेत संघ मालक. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय महेंद्रदादा म्हात्रे साहेब देखील हा सामना एन्जॉय करतायत. त्यांचा संघ आहे आणि दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराज तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि सामना सुरू करतोय. यावी सुरेख टायमिंग करतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांनी श्री गणेश होतोय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमचा. तीन धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली फलंदाजी होते. या 20 दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली विपक्ष जय मल्हार भोपर. हा सामना आपण पाहतोय 5 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज मधुकर पाटील. खूप मोठं नाव आहे. 2 बाईक 40+ च्या माध्यमातून नावावरती आहेत. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बारा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मध्ये होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केला. स्वप्नवत सुरुवात केली आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमने. जय मल्हार भोपर विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली. हा सामना सुरू आहे. बाळा बोराडे आणि मधुकर पाटील ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. सुनील मामा सज्ज होतोय. राऊंड विकेट. 22 टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. अपब्रेकच्या माध्यमातून गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू फेकला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये अभय पाटोळे सर आणि सुदीप अंबवणे सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. यावी चांगला फटका. अपिश अँड पनिश. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. +40 ग्रामीण प्रीमियर लीग मधील पहिला चौकार येतोय बाळा बोराडेच्या बॅट मधून. ही ओळख आहे बाळा बोराडेची. धावसंख्या इन डबल फिगर मध्ये. 10 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय सुनील मामा. यावी स्लॉक स्वीप. सुरेख टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14 आहे. एक अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय. यावेळी अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल.
धावा धावफलकावरती आहेत. तर यापुढील सामना असेल MG टायगर तिसगाव विपक्ष जय वागेश्वर देसाई या दोन टीममध्ये. तर दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपला टी शर्ट आपण घेऊन जायचा आहे. जय वागेश्वर देसाई आणि MG टायगर तिसगाव. प्रल्हाद पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी झेलची शक्यता आणि सुरेख झेल टिपलाय. पहिला मोठा धक्का बसतोय या मैदानावरती. बाळा बोराडे बॅक टू द पविलियन. सुरुवात करून दिली दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमला. पहिलं ब्रेक थ्रू निर्माण करून दिलंय. गोलंदाज प्रल्हादने पहिला गोल्डन विकेट कॅरी केलाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. दोन्ही संघाचे 12th मॅन विनंती असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये बंधनकारक असेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. हाफ ट्रॅकर फेकला होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. रायझिंग डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती होते. स्ट्रायकिंगला फलंदाज मोतीराम आहे. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली टीमचा 12वा प्रतिनिधी. प्लीज विनंती असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. ओर द विकेट. यावेळी बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज बाद. खूप चांगला झेल टिपलाय. शॉर्ट फाईन लेगला अजून एक धक्का बसतोय. तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या दीपकदादा प्रतिष्ठान या टीमला लागले. तर विनंती आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमला की आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. राजू येतोय नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. कारण की आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमने 2 मोठे धक्के बसलेत. टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती 20. अप्रतिम गोलंदाजी. 19 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट प्रल्हाद. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. इकॉनॉमिकल षटक फेकतोय. कंजूस गोलंदाजी प्रल्हादच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. प्रल्हादची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रल्हादसाठी. कारण की एका धावेचं षटक फेकलंय गोलंदाज प्रल्हादने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमची धावसंख्या आहे 2 बाद 19.
फेकलं आणि 2 फलंदाज देखील बाद केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं ते म्हणजेच प्रल्हादने. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांच्या संकल्पनेतून, यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. गजल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज विनोद पाटील. स्ट्रायकिंग फलंदाज मधुकर पाटील आहे. मधुकर पाटील आणि राजू ही जोडी आपण पाहतोय. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की सकाळचं हे सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी आपण पाहू शकाल. विनोद पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज मधुकर पाटील. यावी चांगला फटका आपण पाहतो. ऑन साइडला स्क्वेअर द विकेट केला आहे. उमेश आहेत स्क्वेअर लेग मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. डीप मध्ये होते तेवढीच चांगली फेकी उमेश जाधवच्या माध्यमातून. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. विनोद पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग फलंदाज राजू. यावी स्क्वेअर कट करतोय. खूप चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय. यावी फलंदाज राजू आपल्या टीमसाठी करतोय. ज्याप्रमाणे बाळा बोराडेने सुरुवात करून दिली होती, आता मात्र इथून मात्र जिम्मेदारी आणि जबाबदारीने खेळ करतायत मधुकर पाटील आणि राजू हा फलंदाज. विनोद पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. याच मैदानामध्ये ते सातत्याने सराव करत असतात, कारण की याच गावातून ते बिलॉंग करतात. यावेळी अजून एक चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 पुढे सरकेल. 27. 27 धावा धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. पहिला उद्घाटन सामना आपण पाहतोय. 40+ ग्रामीण प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. या दरम्यान सन्माननीय रवी अनंता म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जय वागीश्वर देसाई या टीम ते पुरस्कर्ते. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी होती. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. 27 धावा धावफलकावरती. मधुकर पाटील जे संद 40+ खेळाडू आहेत आणि गोलंदाज आपण पाहतो यावेळी विनोद पाटील ते देखील. या दरम्यान सन्माननीय पद्माकर देसले साहेबांचं आगमन होतं. ऑनसाईडला चेंडू ते लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया दुसरे कंप्लीट होईल का, आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजू आणि फलंदाज मधुकर पाटील मध्ये. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 29. 29 धावा धावफलकावरती. या दरम्यान सन्माननीय आदरणीय पद्माकरजी देसले साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. यावेळी चांगला चेंडू स्ट्रॉंग अपील केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पंचांचा लेग बाईटचा येतोय आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 10.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमची.
खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय या 40+ ग्रामीण प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. 40+ खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळताना एक काळ गाजवलाय आणि पुन्हा एकदा नक्कीच ते तत्पर आहेत, ते सज्ज आहेत हा देखील काळ गाजवण्यासाठी. कारण की जर आपण पाहिलं गेलं तर 40+ खेळाडू आपण पाहतोय, अनेक दिग्गज नावं आपण पाहतोय, प्रत्येक गावातून हे अनेक खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि यापुढील सामना असेल तो म्हणजेच MG टायगर तिसगाव विपक्ष जय वागेश्वर देसाई या दोन टीममध्ये. तर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल की टॉससाठी या आमच्या टॉस बॉक्समध्ये, जिथे टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. यापुढील सामना असेल MG टायगर तिसगाव विपक्ष जय वागेश्वर देसाई. या दरम्यान सन्माननीय अरविंद वत्रे काका यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमची 30. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय. कारण की समोर संघ आपण पाहतोय या 20 जय मल्हार भोपर संघ आहे, त्या टीममध्ये रण मशीन उमेश जाधव सारखा एक विस्फोटक फलंदाज या टीममध्ये आहे. या दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आपण पाहतोय, तकदीर मात्रे देखील त्या टीममध्ये आहे, मॅन फ्रॉम वडवली. स्ट्रायकिंगला फलंदाज मधुकर पाटील रण मशीन आहे, ती म्हणजेच संद 40+ या टीमची. 2 बाईक देखील नावावरती आहेत मधुकर पाटील यांच्या. आणि गोलंदाजी मार्कोरी सज्ज होतोय प्रल्हाद सेकंड स्पेलमध्ये, ज्या प्रल्हादने एका धावेचं षटक फेकलं होतं. यावी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल टिपलाय फलंदाज करणं ही खासियत आहे, ती म्हणजेच प्रल्हादची. यावी चांगला फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, तकदीर म्हात्रे आहेत मॅन फ्रॉम वडवली. एकच धाव मिळते या चेंडूवर धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली गोलंदाजी होते, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतो गोलंदाज प्रल्हाद कालन. राईटम ओव्हर द विकेटने मारा करतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल सुदीप अंबावणे सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच अभय पाटोळे सर. यावेळी सॅक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही, डायरेक्ट हिट. क्या बात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, राजू बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केलं आणि त्यामुळेच फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का बसतोय दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमला.
गोलंदाजी होते यावेळेस प्रल्हाद कालन यांच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी होते, गुड लेन स्पोर्टून बाउन्स होतोय, टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, भेदक मार करतोय गोलंदाज प्रल्हाद कालनने. या सामन्यामध्ये इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज प्रल्हाद कालन आणि या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत. आता देखील या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, प्रल्हाद कालनसाठी एकदा जोरदार आल्या, कारण की या सामन्यामध्ये 2 षटकं फेकलेली आहेत आणि 2 षटकच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 3 फलंदाज बाद केले आपल्या टीमसाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमची धावसंख्या आहे 31. केले. उमेश जाधव येतोय गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. यापुढील सामना असेल MG टायगर तिसगाव विपक्ष जय वागेश्वर देसाई या 2 टीममध्ये. दोन्ही संघाने या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. उमेश जाधव सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज जनार्दन आणि तुळशीराम ही जोडी आपण पाहतोय यावेळी मैदानावरती आहे. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिला चेंडू यावेळी डॉट बॉल फेकतोय गोलंदाज उमेश जाधव. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळी फुल टॉस चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये आहे. 1 धाव तर कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धाव पूर्ण होत आहेत, परंतु फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय. तुळशीराम बॅक टू द पॅव्हिलियन. दाजी यावेळी चांगला फटका आहे. गॅपमधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
जिथे एक धाव होती तिथे मात्र या 4 धावा येत आहेत, कारण की पाठीमागे नेहमीच नितीन गाळण चेंडू स्विंग होत असतो. याचाच अंदाज येऊ शकला नाही तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाला. त्यामुळेच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकारासाठी या 4 धावा उपयुक्त मिळत आहेत, त्या म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमला. ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, धावबादची संधी असेल आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमला. अरुण, बॅक टू द पवेलियन. तसेच आपल्या व्यासपीठावरती महेंद्र म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमचे पुरस्कर्ते आणि त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. अभिमन्यू पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक सन्माननीय आदरणीय महेंद्रदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती. मायची प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह, एक मोमेंटो देऊन शुभ सन्मान होतोय. तर आपल्या व्यासपीठावरती 40+ ग्रामीण क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीपतजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. हॅलो, चला जय वागेश्वर देसाई टीमचे कॅप्टन विजय पाटील वाडेकर आपण यायचे लवकर टॉससाठी, आणि MG टायगर तिसगावचे कॅप्टन. हॅलो, धन्यवाद रोशन.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतात 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2021 आणि आयोजक 40+ असोसिएशन ग्रामीण अध्यक्ष तुम्ही पाहिलं तर अर्जुनभाई पाटील जे 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे साहेब निजेगावचे ते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सर आणि खजिनदार बाळा बोराडे. तर घारिवलीचे जनार्दन पाटील साहेब सुद्धा उपस्थित, त्यांचा इथे सत्कार होईल. तर घारिवलीचे जनार्दन पाटील साहेबांना विनंती, आपण पुढे यायचे, आपला इथे सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने. तकदीर म्हात्रे आणि उमेश जाधव ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जय मल्हार भोपर संघासमोर 40 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्या, तर मात्र खऱ्या अर्थाने प्रल्हाद काळन यांनी 2 षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि तिथून मात्र धावांची गती कमी झाली. ती दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाची 40चं टार्गेट आहे. मात्र सामना बरोबरी सुटल्यासोबत विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल, लक्षात घ्या. MG टायगर टीमचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. तर मधुकर पहिले षटक घेऊन आलेत. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. हा षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. MG टायगर तिसगाव विरुद्ध जय वागेश्वर देसाई. तर 40चं टार्गेट आहे. रोशन अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळते, चांगलं क्रीडांगण पाहायला मिळते. तकदीर स्ट्राईक एंडला आहेत. इथे माझा चेंडूवर टॅप केलंय आणि पहिल्या चेंडूवर डॉट गेला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तकदीरने कॉल दिला, हातात चेंडू होता, शॉट कव्हरला आणि इथे मात्र चूक झाली आणि तकदीर मात्र जी काही इथे होईल पहिला धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार भोपर टीमला 40 धावांचा पाठलाग करत असताना. तीन चेंडू आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट आणि दुसरा चेंडू ती विकेट. पाटोळे सर, चेंडू किती आलेत? 3 चेंडू आलेत. तिन्ही चेंडू डॉट आहेत, एक विकेट आहे. जसं षटक संपेल त्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. रोशन इथे माझा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. माझा चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला रवी मात्रे देसाई यांचा संघ, दुसऱ्या बाजूला तिसगावचे महेश शेठ गायकवाड नगरसेवक यांचा संघ. इथे चेंडू हवेत आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. विलास वैती, त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज होईल इथे बाद.
टॉस जय वागेश्वर देसाई संघाने जिंकलाय. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. GTC लाईव्ह तुम्ही पाहताय. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. आता मात्र चौथ्या क्रमांकावरती सत्यवान आलेत, मॅन फ्रॉम दातिवली, आणि स्ट्राईक एंडला उमेश जाधव, मॅन फ्रॉम नवापाडा. आणि गोलंदाजी मार्क सज्ज गोलंदाज विलास वैती, मॅन फ्रॉम दिवा. विलास येत आहेत. 5 षटकांमध्ये 40 धावांचं लक्ष्य मध्ये 40+ स्पर्धा आहे, त्यामुळे या 40 धावा ही फाईट असू शकतात. रोशन इथे मग सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळते उमेश जाधवच्या बॅट मधून, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू वन बाउंस सीमा पार, चौकार. विलास वैती गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय शॉट फाईन लेगच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव उमेशला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. हॅलो हॅलो. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली विरुद्ध जय मल्हार भोपर अशी मॅच सुरू आहे. दीपक दादा प्रतिष्ठान कोणत्याही गोलंदाजी जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच अरविंद बत्रे काका यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल नक्कीच मिळेल. सिंगल डबल या मॅचमध्ये खूप महत्त्वाची. 1 धाव मिळते. धावसंख्या धावपलकावधी लागतात त्या 11 धावा. 40 धावांचं लक्ष्य. सामना बरोबरी सुटला सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. बऱ्याच वेळा 40+ मध्ये सुद्धा चेसिंग कंपल्सरी असतं. मात्र या 40+ प्रीमियर लीगमध्ये तसं नाही आहे. सर्वप्रथम विकेट पाहिले जातील त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. विलास वैती राईट मोर द विकेट. पुन्हा चेंडूला टॅप केलंय. हे अंडरम बॉक्सचे फटके आहेत जे तुम्हाला सहज ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते विलास वैती यांच्या माध्यमातून. दिवा प्रीमियर लीग जी स्पर्धा आता झाली त्या स्पर्धेत सुद्धा विलास वैती यांना आम्ही खेळताना पाहिलं. धावसंख्या 12. चेंडू टॅप केलाय पुन्हा एकदा. एकच धाव इथे मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं आहे. 40 धावांचं टार्गेट आहे. चेंडू पासून 10 धावा जरूर जास्त आहेत. 40+ मध्ये षटकार चौकार तुम्हाला कमी पाहायला मिळतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये एक चेंडू 3 धावांची गरज होती. मेगा फायनलमध्ये निजेश संघाला आणि जनार्दन पाटील यांनी षटकार ठोकला होता. षटकार 40+ चे खेळाडू सुद्धा भरपूर ठोकतात. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घेऊन करतात. क्षेत्रक्षक खूप वेगाने गेलेत. राजू आहेत तिथे, मॅन फ्रॉम देवीचा वाडा. 2 धावा इथे उमेश वेगाने पूर्ण करतायत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 15. 25 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 15 धावा. समीकरण सोपं वाटतंय मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकते. इथून येणाऱ्या गोलंदाजाने 4 ते 5 धावांचं षटक फेकलं तर या मॅचमध्ये कमबॅक करेल दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघ, जो महेंद्र बाराम म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो संदीप माळी साहेबांचा संघ भोपर संघ. या षटकात 10 ते 12 धावा आल्या तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करणं थोडंसं कठीण होऊ शकतं ते दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाला. म्हणजे इथून 4 ते 5 धावात मधुकर पाटीलने जर खर्च केल्या तर या मॅचमध्ये नक्कीच चुरस निर्माण पुन्हा पाहायला मिळेल. लॉंग ऑफला तुम्ही पाहताय तर मंगेशला पाहतायत, मॅन फ्रॉम मोठा गाव. राजूला तुम्ही पाहिलं, मॅन फ्रॉम देवी सपाडा. जनार्दन पाटील डीपमध्ये, मॅन फ्रॉम नेजे.
प्रत्येक गावातील तुम्हाला खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत 40+ प्रीमियर लीग. एसट्यांच्या मागे भा बोराडे मॅन फ्रॉम नवापाडा जे कॅप्टन आहेत. सुरेख चेंडू मधुकर पाटील तिसरं षटक घेऊन आलेत. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक स्ट्राईक एंडला सत्यवान आहेत. इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला. हलक्या त्याने चेंडू घेऊन पडतोय. सिंगल इथे मिळेल. एकरी धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 16 धावा. 24 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज मॅचमध्ये नक्कीच सुरस तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र उमेश जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जो कधी मॅच फिनिश करू शकतात. अतुल पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक वेगवान गोलंदाज. डेड बॉल. तिसरे पंच बाळासर सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये 40चं टार्गेट आहे. इथे मग हलक्या त्यांचे डोके घेऊन काढलाय. बॉटमेचा वापर केलाय वाईट लॉंगांच्या दिशेने. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय सत्यवान यांनी आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. खूप चांगला कॉल होता इथे सत्यवान यांचं जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. धावसंख्या 18. 22 धावांची अजूनही गरज आहे. 18 धावा धापलकोदी लागलेत. एकच धाव इथे मिळेल. स्वतः मधुकर पाटील जात आहेत त्यामुळे दुसरी धाव मिळणार नाहीये. संघनायक बाला बोराडे काहीतरी सूचना करतायत जे कॅप्टन आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हेच सांगत असताना 19 धावा झाल्यात. म्हणजे 14 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या सत्रात 6 गडी बाद झाले त्यामुळे विकेट टॉसला सुद्धा भरपूर महत्व या मॅचमध्ये. मधुकर पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मान्यवरांच्या शुभ असते आपण सर्वप्रथम इष्टांचं पूजन केलं. त्यानंतर राष्ट्रगीत गीतला आपण भारताचा सन्मान. डॉट बॉल बीट केले ते सत्यवानला. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. आता 13 चेंडू आणि 21चं इक्वेशन आहे जय मल्हार भोपर टीम समोर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय वाडीश लॉंगाच्या दिशेने. एकच धाव मिळेल आणि 3 षटकात जय मल्हार भोपर संघाने धावा केल्यात 20 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये त्यांना 20 धावा करायच्या आहेत. फक्त 5 धावा दिल्यात मधुकरने. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या त्या 5. म्हणजे 2 षटकात मधुकरने फक्त 10 धावा दिल्यात. एक गडी त्याने बाद केलाय. एक फलंदाज रनआउट बाद झालाय. वीस धावा झाल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकात 5 होत्या. दुसऱ्या षटकात 10 दिल्या विलास वैद्य यांनी आणि या षटकात फक्त 5 धावा आल्यात. पहिल्या चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूची सिंगल. तिसऱ्या चेंडूची 2 धाव. चौथ्या चेंडूची सिंगल. 5वा चेंडू डॉट आणि शेवटच्या चेंडूची सिंगल. संदर्भचे माजी सरपंच योगेश पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सामना एन्जॉय करत आहेत. महेंद्र म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत. संघ मालक दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली. त्यानंतर जय वागेश्वर देसाईचे संघ मालक सुद्धा रवी आनंद म्हात्रे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष तुम्ही पाहता श्रीपद म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. 25 वर्ष मात्र संघनायकाची भूमिका त्यांनी बजावली. ती टीम निजे संघासाठी नाही आजही चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. तर जनार्दन पाटील येत आहेत. ज्या जनार्दन पाटील यांचा मी उल्लेख केला 1 चेंडू 3 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता.
इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलंय का क्षेत्ररक्षक जज करताय स्क्वेअर लेगला. राजू आहे तिथे मॅन फ्रॉम देवीचा पाडा, फलंदाज होईल बाद. या नावाने ते प्रसिद्ध आहेत, मॅन फ्रॉम वाडेगर. आणि आता 11 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. बॅटचा फेस जरूर एका फलंदाला खोलावा लागेल आणि जर 20 धावा इथे करायचे असतील तर धावा मात्र चौकार षटकार मारावे लागतील. आता पहिल्या चेंडूत यश मिळालं होतं, इथे मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये थोडीशी घाई दाखवली. 2 धावा, धावसंख्या 22. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. टीम जय मल्हार भोपर या संघाला 10 चेंडू 18 धावा. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. दीपक दादा प्रतिष्ठा नांदिवली या टीमच्या गोलंदाजांना रवींद्र बत्रे काका खूप चांगले पुरस्कर्ते आणि नेहमीच त्यांचं पारितोषिकांचा वर्षाव केला जातो. आणि इथे मात्र रिव्हर्सचा अप्रतिम फटका, पंचांचा इशारा येतो. चेंडू वन माऊस सीमा पार, चौकार. फटका होता. आजही आपण पाहिलं तर 40+ खेळाडू सुद्धा रिव्हर्स फटका सहज खेळतात. त्यानंतर पाटील राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. शॉर्ट थर्ड मॅनला खूप चांगला झेल तिथे टिपलाय तुळशीरामने आणि फलंदाज होईल बाद. उमेश जाधवची खेळी इथे चांगले क्रिकेटर मॅन फ्रॉम खिडकाली. उमेशने आपल्या टीमसाठी 18 धावांचं योगदान दिलं, मात्र इथे 26 धावा झाल्यात, त्यामुळे 14 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनोद पाटील येत आहेत, याच मैदानामध्ये ते सराव करत असतात. आणि आता मॅच टर्न करायची असेल जय मल्हार भोपर टीमला तर विनोदला ह्या 8 चेंडू खेळपट्टीवर थांबावं लागेल. त्याच्याकडे चांगले फटके आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे संदर्भ टीमचा आणि अनेक वेळा संदर्भ संघाने खूप मोठं योगदान त्याचं राहिलंय. मधुकर पाटील असतील, विनोद पाटील असतील. आणि इथे मात्र जनार्दन पाटीलला मिळणार आहे बॅक टू बॅक दुसरं यश. फलंदाज विनोद शून्यावरती बाद. आणि आता समीकरण बदललंय मैदानामध्ये. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल तुम्हाला आणि दोन्ही संघ भरपूर मेहनत करतायत. आणि हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज जनार्दन पाटील आणि हॅट्रिक पूर्ण रवींद्र बत्रे काका यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सात चेंडू आणि 14 धावा. मॅचला कलाटणी देणारे षटक जनार्दन पाटील फेकतात. कारण भरपूर वर्षाचा अनुभव जनार्दन पाटील यांच्याकडे विजय संघासाठी खूप मोठं योगदान त्यांचं नेहमीच राहिले. एक खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत सुद्धा आहेत, तेवढेच चांगले फलंदाज. मी ज्याप्रकारे मगाशी उल्लेख केला 2 चेंडू 7 धावांची गरज, एक चौकार आणि एक षटकार त्यांनी ठोकला. विश्वास आलेत नवीन फलंदाज. विश्वास आणि हॅट्रिक चेंडू बघायचे आहे. 40+ प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का. आणि इथे चेंडू हवेत आहे आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होत्या जनार्दन पाटील साठी.
तर विश्वास सुद्धा बाद झालेत आणि काय सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती. जनार्दन पाटील यांचं 3 चेंडूमध्ये 3 विकेट. गोलंदाजीसाठी सज्ज होतात गोलंदाज मला बोराडे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये आपण पाहिलं तर 16 विकेट सुद्धा त्या स्पर्धेत घेतले होते आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ॲक्टिवा बाईक सुद्धा मिळाली होती बा बोराडे यांना. 6 चेंडू 14 धावा. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 6-6. टॉस जय मल्हार भोपर संघाने जिंकलाय. सुनील मामा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत जे या मॅचला कलाटणी देऊ शकतात. मात्र पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय. बघा ज्या स्पर्धेत जे 40+ प्रीमियरला संघ खेळतात त्यांना विनंती आहे की आपल्या 12 खेळाडू आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये पाठवा. कारण की सर्वच खेळाडूंची नावं आम्हाला माहीत नाही. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कोण आलेत फलंदाजीसाठी पुढच्या मॅचपासून आपली लिस्ट देत जा. वाईट चेंडू 5 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये आणि क्षमता आहे वाडेकरचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. सुनील मामा जे कधी या मॅचला कलाटणी देऊ शकतात. महेंद्र आलेत नवीन फलंदाज. या मॅच मधला हा पहिला वाईट चेंडू आहे. पाच चेंडू आणि 13 धावा. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 6-6. इथे फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चूक होणार नाहीये आणि खूप चांगला झेल टिपला तिथे. सुनीलने फलंदाज बाद. तर आता 7 विकेट गेले आहेत त्यामुळे धावा आता कंपल्सरी करायचे आहेत. सुलचन येत आहेत मॅन फ्रॉम नेवाली. चार चेंडू आणि 13 धावा. पंच वाईट चिकून करतायत. लेक्स्टमच्या थोडासा किंचित बाहेर होता त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला आणि आता 4 चेंडू 12 धावा कंपल्सरी करायचे आहेत. म्हणजे 2 षटकार मारावेच लागतील. जनार्दन मात्रे यांनी जनार्दन पाटील यांनी जो कारनामा केला होता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईमध्ये तो कारनामा इथे करावा लागेल आता फलंदाज महेंद्रला. तरी 4 चेंडू 12 धावा कंपल्सरी करायचे आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. आता एक्झॅक्टली चेंडू कुठे ब्रश झाले हे पंच पाहतायत. ऑफिशियल पंच तुम्ही पाहतायत. अभय पाटोले सर. एकच धाव मिळेल. 3 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. 29 धावा झाल्या. मी मगाशी उल्लेख केला की 40 धावा सुद्धा फाईट करू शकतो दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघ कारण की 40+ क्रिकेट आहे त्यामुळे तुम्हाला षटकार चौकार जास्त पाहायला मिळणार नाही. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. सुनील आहेत. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्या ते 31 आणि आता 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. जुनी डोंबिवलीच्या मैदानामध्ये हा कारनामा आम्ही पाहिला होता. रोशन 2 चेंडू 9 धावांची गरज देसाई संघाला होती आणि त्यानंतर हनुमान पाटील जे देसाईचे आता 40+ मध्ये जे खेळतात त्यांनी षटकार मारला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 3 धावा धावून घेतल्या होत्या आणि त्यानंतर भरुडीचे जे कॅप्टन होते ते अक्षरशः मैदानात 2-5 मिनिटं बसले होते मैदान आणि इथे तेच पाहायला मिळेल का. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार आणि आता समीकरण आहे 1 चेंडू आणि 5 धावांची गरज कंपल्सरी. रस मारावं लागेल कारण चौकाराने इथे काम चालणार नाहीये. महेंद्र स्ट्राईक एंडला त्यामुळे षटकार ते मारू शकतात. रोशन क्षमता आहे त्यांच्याकडे आता ती सिद्ध करावी लागेल या मॅचमध्ये. जनार्दन पाटील षटकार मारू शकतात मग महेंद्र का मारू शकत नाही.
आता समोर बाळा बोराडे सारखा गोलंदाज आहे. आता शेवटचा चेंडू काही घडू शकते. एक चेंडू पास धावा आणि इथे मात्र सुरेख चेंडू होता आणि मॅच इथे जिंकली आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाने. अभिनंदन बाळा बोराडे, अभिनंदन जनार्दन पाटील ज्यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. लाईनअप करायचे दोन्ही संघ. बिमारला नक्कीच चेंडू नो असेल. रिव्ह्यू दिला जाईल. एक रिव्ह्यू असेल बिमर चेंडूवरती, लक्षात घ्या. आता 10 सेकंदाच्या आत घ्यायचे. लाईनअप करा दोन्ही संघ. तर दीपक दादा प्रतिष्ठान अरविंद बत्रे काका यांच्याकडनं जनार्दन पाटील यांच्यासाठी 500 रुपये आणि बाळा बोराडे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये आहेत. खूप चांगले मधुकर, माफ करा, मधुकर पाटीलसाठी 500 आहेत आणि हॅट्रिकसाठी 500 आहेत.